अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सांडवा मांडवा शेतशिवाराची शरद मैंद यांनी केली पाहणी। दिनांक 1 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थिती पावसामुळे पुसद तालुक्यातील बोरी खुर्द मंडळाअंतर्गत येत असलेल्या सांडवा मांडवा शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले। या पावसामुळे नाल्याकाठील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली, साधन सामग्रीही वाहून गेली। तसेच या शेतशिवारातील नाल्याकाठावरील पावसाच्या प्रवाहात अनेक शेतजमिनी खरडून गेल्या, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या, शेती उपयुक्त साधने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीत। हातातोंडाशी आलेल्या पिकासोबत सुपीक माती देखील खरडून गेली। तोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावला गेला। कापूस, सोयाबीन, तूर इतर पिके नष्ट झालीत। खरे पाहता शेतातील सुपीक माती ही शेतकऱ्यांचे सर्वस्व। या पिकावर मातीत घाम गाळून शेतकरी मोती पिकवतो। अतिवृष्टीने शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैंद, दीपक जाधव, धर्मेंद्र जळगावकर, साहेबराव ठेंगे, ॲडव्होकेट बालाजी कपटे, पिंटू फुके, विठ्ठल घुकसे, महादेव डोळस, साहेबराव ढोले, गजानन तामसकर, बळीराम आबळे, हरिभाऊ आबळे, किसन आबाळे, अशोक काष्टे, रमेश ढोले, कैलास आबळे, भगवान आबळे, गणेश आडे, सुदाम आबळे, बाळू आबाळे, पंकज डोळस इत्यादी मान्यवर मंडळी तथा मांडवा येथील नुकसानग्रस्त शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी बाळासाहेब ढोले, पुसद।